बेचीमल सॉस हा मी करून दाखवत आहे। इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला। आता याच्यामध्ये मी 50 ग्रॅम अमूल बटर टाकत आहे। अमूल बटर वितळलं आहे। त्याच्यामध्ये 75 ग्रॅम मी मैदा टाकत आहे। हा मैदा लालसर होईपर्यंत जरा परतून घ्यायचा आहे। हे स्लो गॅसवरच करायचं आहे। मैद्याचा जो कच्चापणा आहे तो पूर्ण घालवायचा आहे। मैदा लालसर परतून झाला आहे आणि मैदा भाजताना कसा ओळखायचा की तो भाजलाय की नाही, त्यावेळेला तो त्याचा सुगंध सुटलेला असतो। त्यामुळे आपल्याला लगेच कळतं की मैदा आता भाजत आलेला आहे। आता हा बघा थोडासा लालसर झालेला आहे। आता यामध्ये मी 1 पेला दूध घेतलेला आहे। हे आपलं नॉर्मल दूध आहे, तापून थंड केलेलं दूध आहे। हे मी आता याच्यामध्ये टाकत आहे। आता हे मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्यामध्ये दूध टाकल्यानंतर स्लो गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये बघा मैदा पूर्ण शिजला गेला आहे। आता या मिश्रणामध्ये परत मी 1 पेला दूध घेतलेलं आहे, तेही टाकत आहे। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे मिश्रण घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये दूध आणखीन टाकू शकता, कारण हे आपल्याला लिक्विड टाइप करायचं आहे। या मिश्रणामध्ये गुठळ्या राहता कामा नये आणि हे सतत ढवळत राहायचं आहे। या मिश्रणामधल्या गुठळ्या मी सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि हे बघा मिश्रण एकदम स्मूथ झालेलं आहे। आणि याच्यासाठी मी 2 पेले दूध वापरलेलं आहे आणि आपल्याला असंच लिक्विड पाहिजे आहे, कारण थंड झाल्यानंतर हे अजून थोडंसं घट्ट होतं। याच्यामध्ये चीजचे मी 2 स्लाइस घेतलेले आहेत, ते मी कापून याच्यामध्ये टाकत आहे। अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, अर्धा टीस्पून मिक्स हर्ब, अर्धा टीस्पून ओरेगानो, अर्धा टीस्पून मीठ। मीठ कमीच टाकायचं आहे, कारण चीज आणि अमूल बटरमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मी स्लो गॅसवर केलेलं आहे। चीज आणि मसाले सर्व टाकल्यानंतर 2 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। आता या सॉसमध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रीडियंट टाकत आहे। हे जायफळ घेतलेलं आहे, हे थोडंसं किसून टाकायचं आहे। आता हा बेचेमल सॉस तयार झाला आहे। आता सॉस बघा किती घट्ट झाला आहे। हा सॉस तुम्ही व्हाईट पास्ता किंवा व्हाईट कलरचे चिकन वगैरे तुम्ही करणार असाल तर त्याच्यावर पण तुम्ही टाकून हा करू शकता एखादी रेसिपी। आता या सॉसमध्ये अर्धा टीस्पून काळी मिरी टाकायची आहे। हे असं लिक्विडमध्ये आपल्याला सॉस पाहिजे आहे। हा थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होतो। आता मी गॅस बंद करत आहे। हे सर्व मी स्लो गॅसवर केलेलं आहे आणि आता हे मी बाउलमध्ये काढून घेत आहे।